ड्रायव्हर भावांनो, लोकांचं ऐकायचं आणि ट्रक घ्यायचा तुमच्या तर जीवाला पडतंय का? हा, एवढं कष्ट करायचं रात ना दिवस, काय 4-5 हजार 4-5 लाख रुपये जे कमवलेत, लोकांचं एखाद्याचं ऐकायचं आणि ट्रक घ्यायचा. हा, हात जोडून सांगतो मी तुम्हाला, कोणाचं ऐकायचं नाही. तुमच्या मनात तुमच्याकडे 2-4 एकर आहे का मागं ऐकायला, ते 2-4 एकर विकून बसलेली असते ती. हा, आणि तुम्हाला बरबाद करायचं त्यांनी ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून सांगतो, कुणाचा ऐकून ट्रक घेऊ नका. ह्यात ट्रक फांद्यात पडूच नका. तुम्ही जर या फांद्यात पडले, अडकले, ह्यात फायदा नाही. मी स्वतः ट्रक ड्रायव्हर आहे, तुम्ही बघू शकता. मी स्वतः ट्रक ड्रायव्हर आहे आणि मी स्वतः गाडी घेऊन बघितलंय. ह्या बिलकुल परवडत नाही धंद्यामध्ये. तुम्ही गाडी घेणार काय? नवीन तर थोडीच घेणार नाही, जुनी गाडी घेणार, बरोबर? जुन्या गाडीत तुम्हाला परवडते? जुन्या गाडीची भरपूर कामं असतात. हां, त्याच्याच कोणाच तरी मित्राची गाडी असते, त्यानं वैतागून विकायलेलं असते. मग ती काय म्हणणार, हाय माझा एक जण त्याकडे जरा पैसे येतं, जरा त्याच्याकडून काय करू, जरा थोडे ह्या चाव करून त्याच्याकडून गाडी घेऊ. हां, तो काय मग इकडे येणार, आरला का माझ्या मित्राचीच गाडी आहे, चांगली आहे. पण त्या गाडीची कामं ॲक्च्युली दोन्हीकडे तो काम करत असतो, दोन्हीचं. आणि तो मध्ये काय करतो माहिती आहे का, ह्याच्याकडून 10-20 हजार खातो आणि ह्याच्याकडून 10-20 हजार. ही अशी काहीतरी बुटुकडी असतात मध्ये. ह्यांचं ऐकायचं, गाडी घ्यायची, नावावर करायची. हां, तुम्ही मला सांगा, 10-5 किलोमीटर गाडी चालवलं कळतं मी गाडीचा काय प्रॉब्लेम आहे? एवढी तुम्ही टॅलेंट आहे का? अरे कंपनीला फॉल्ट निघाला नाही, तुम्हाला थोडीच निघणार आहे. कधी कधी कंपनी फेल होती गाडीच्या पुढी. हां, जुनी गाडी काम 100% काढणार नाही, हे डोक्यात धरा ना. तुम्ही ज्याच्यापाशी नोकरी करताय, तुम्ही ज्याच्यापाशी ड्रायव्हर म्हणून आहे, त्यानं किती आजपर्यंत काम केलं गाडीचं, ही विचार केला का तुम्ही? करणारच नाही ना. तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो मी, कुणाचं ऐकून गाडी घेऊ नका. गाडीचं पेपर, गाडीचा टॅक्स, गाडीचा इन्शुरन्स, तुम्हाला सांगतो सगळं भरण्यातच तुमचे पैसे नाही. 1,30,000 रुपये लागतात जर वर्षाला. तुमचा टायर, एक टायर 20-25 हजारला आहे. महिना 2 महिन्यात टायर खलास. तुम्ही चालवणार गाडी, मी गॅरंटी तुम्ही सांगतो ना, 2 महिने तुमचं लई टाईट चालणार, पण 2 महिन्यानं तुमची अशी डाऊन होणार, सगळी डाऊन. एकदा डाऊन होणार लागलं की गाडीला 30-35 हजार तर हप्ता येणार. चला ठीक आहे, कमीत कमी 30-35 हजार तर हप्ता येणार. 30-35 हजार हप्ता, मेंटेनन्स, पेपर, कुठून पैसे आणायचे? कुठून पैसे आणायचे? हाय तेवढे तर तुम्ही त्याला दिलेले असतात, तुमच्या खिशात रुपया नसतो. चांगलं सांगतोय दादा हो, असं कुणाचं ऐकू नका, गाडी घेऊ नका आणि ह्या फांद्यात नका पडू बिलकुल. तुम्ही जर ह्या फांद्यात पडले, तुमचं कल्याण झालं. तुम्ही लोकांपाशी नोकरी करताय, तेवढंच करा, हात जोडून सांगतो. आणि ह्या गाडीच्या फांद्यात नका पडू. मी तुम्हाला एकदाच हात जोडून सांगतो, 10-10 वेळेस नाही सांगत, कारण मी स्वतःहून भोगले. मी तुम्हाला एवढंही बोलतो, जी तुम्हाला माणूस सांगत होता ना, ऑयलाला का मग ती तुझ्यापाशी आल्यापर्यंत फॉल्ट झाला असेल, तुझ्यापाशी तर गाडी लय चांगली चलत होती. चांगला आहे दादा, असल्या माणसापासून ना लांब राहायचं, लांब, बिलकुल लांब राहायचं. ही कधी बरबाद करते ना तुम्हाला सांगता येत नाही. बघा आता तुमची इच्छा, मी तर माझं सांगायचं काम केलं. तुम्हाला लयच आता घ्यायची असेल गाडी तर घेऊ शकता.